मला तिचे हाल बघवत नाहीत म्हणून मी तिला आधी पत्नीला संपवल्यानंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापकनं पतीनं टोकाचं पाऊल उचललं। घटनेनं नाशिक हादरलं। काही दिवस लता जोशी या व्हेंटिलेटरवर देखील होत्या। यातून त्या सावरल्यानंतर त्यांच्या आजारपणाला दोघे वृद्ध दाम्पत्य कंटाळले होते। बुधवारी संध्याकाळी 6च्या सुमारास निवृत्त मुख्याध्यापक जोशी यांनी पत्नी लताचा गळा दाबून खून केल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली। हे करण्यापूर्वी जोशी यांनी चिठ्ठी लिहून, मला तिचा हाल बघवत नाही, माझा पत्नीवर खूप प्रेम आहे, तिला मी मुक्त करत आहे, आमच्या मरणास कोणाचंही कारणीभूत ठरू नये असं लिहिलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। घटनेची माहिती या दाम्पत्याची कामं करणाऱ्या मोलकरणीला समजल्यानंतर तिनं आरडाओरड केली। नागरिकांनी पोलिसांना घटनेबाबत कळवल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजू फुलपगारे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे व पथक घटनास्थळी धाव घेतली। नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होतं। या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत।